नमस्कार मित्रांनो. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल नाही की अनिल गगनभेदी थत्ते द अनिल थत्ते शो वरती आज मी एकटा कुठे, थत्ते साहेब कुठे गेले, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मित्रांनो, तुम्हाला आठवत आहे 3-4 दिवसापूर्वी आपण जेव्हा व्हिडिओ केला होता थत्ते साहेबांबरोबर, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ते एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवरती बिझी आहेत आणि तो प्रोजेक्ट जेव्हा आपण अ, अ, बघू, तो तयार होऊन जेव्हा आपण बघू, त्यावेळेला नक्कीच आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. तर मित्रांनो, आज तो प्रोजेक्ट काय आहे, ते काय गुपित होतं ते परवा त्यांनी सांगितलं नाही, ते मी तुम्हाला आज सांगतो. अनिल थत्ते साहेब हे बिग बॉस मराठीच्या शोवरती शूटिंगसाठी सध्या व्यस्त आहेत आणि आज रात्री 9 वाजता अनिल थत्ते आम्हाला आपल्या सगळ्यांना कलर्स टीव्ही मराठीवरती द बिग बॉस शोवरती आपल्याला सगळ्यांना दिसणार आहेत. ते सध्या तिथे शूटिंग करत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये त्यांचा आज प्रवेश आहे आणि त्या प्रवेशामध्ये काय काय गमती-जमती घडतात, या सगळ्या आपण आज रात्री बघणार आहोत. आणि त्यामुळेच त्यांनी मला फोन करून सांगितलं, की आज ते तिथे व्यस्त असल्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे, तो मी एकट्याने करावा अशी जबाबदारी त्यांनी माझ्यावरती सोपवली आणि म्हणून मी आपल्यासमोर एकटा आलेलो आहे. आजचा आपला विषय आहे, कालच लागलेले मुंबई विद्यापीठाचे सिनेटच्या निवडणुकीचे निकाल. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, की काल मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि युवा सेनेनी, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेनी 10च्या 10 जागा जिंकून एक प्रकारचा विक्रम या निवडणुकीमध्ये केला. तेव्हा सर्वप्रथम मी आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई हे युवा सेनाचे दोन मुख्य पदाधिकारी आहेत, तर त्यांचं अभिनंदन करतो. सर्व युवा सेनेच्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या समोर उभे असलेले जे पराजित झालेले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उमेदवार होते, तर त्या सगळ्यांचं सांत्वन नाही, पण त्यांना अगली बारी आपकी आएगी म्हणून एक प्रेमाचा सल्ला देतो. मित्रांनो, या सिनेटच्या निवडणुका काय असतात बरं? त्याची थोडी माहिती घेऊया. मुंबई विद्यापीठामध्ये आपण हे मुंबई विद्यापीठाचं कॅबिनेट म्हणूया, मुंबईचं सिनेट. आणि मुंबई विद्यापीठातून जो ग्रॅज्युएट होतो, असा प्रत्येक मनुष्य हा या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये व्होटर म्हणून रजिस्टर स्वतःला करू शकतो आणि तो त्या इलेक्शनसाठी उभा सुद्धा राहू शकतो. विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी काल निवडणुका झाल्या. त्यातल्या 5 जागा जनरल कॅटेगरीच्या होत्या आणि बाकीच्या 5 रिझर्व्ड कॅटेगरीच्या होत्या. यामध्ये 2 महिला कॅटेगरी साठी पण रिझर्व्ड आहेत. आता एकेकाळी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची व्होटरची जी यादी असायची ती 75-80 हजाराच्या घरात असायची. मला आठवते, मी जेव्हा कॉलेजला असायचो तेव्हा एवढी मोठी यादी असायची आणि आम्ही त्या विद्यार्थी परिषदेचं काम करताना लोकांच्या घरोघरी जायचो. जवळजवळ 500-500, 700-700 घरं आम्ही फिरायचो त्या मतदारांना बाहेर काढण्यासाठी. आता मात्र व्होटर लिस्ट वाढायच्या ऐवजी ती कमी होत 13,000 पर्यंत आली आहे. आणि त्या 13,000च्या व्होटर्समध्ये काल गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत 55% फक्त व्होटिंग झालं. म्हणजे 7,200 ऑड लोकांनी मतदान केलं. त्यातली 6,680 लोकांची मतं व्हॅलिड ठरली. ओपन कॅटेगरीतले जे उमेदवार होते त्यांच्यासाठी विजयाची जी मार्जिन ऑर टार्गेट ज्याला आपण म्हणू, ते 1115 होतं आणि युवा सेनेचे 5ही लोक त्यामध्ये जिंकून आले. आता ह्या निवडणुकीचा परिणाम काय होईल बरं महाराष्ट्राच्या राजकारणावरती? तर ही निवडणूक, विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना झाली आणि त्यामध्ये एवढं मोठं यश आदित्य ठाकरे आणि युवा सेनेला मिळालं. त्यामुळे नक्कीच त्यांचं सगळ्यांचं मनोधैर्य वाढलं असेल. ह्या निवडणुकीत मतदान करणारे सर्व ग्रॅज्युएट म्हणजे सुशिक्षित मतदार आहेत. तेव्हा सुशिक्षित मतदार हे केवळ भाजपलाच वोट करतात असं नाही. ते शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेला सुद्धा अजूनही मतदान करतात, अशी हे समज किंवा अशा प्रकारची प्रसिद्धी उद्धव ठाकरे आणि युवा सेना लोकांमध्ये करू शकेल. 10च्या 10 जागा हरल्यामुळे विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पार्टी ह्या दोघांनाही
थोडंसं आत्मपरीक्षण करायची आज गरज भासणार आहे. त्यांनी केलं पाहिजे. कारण की विद्यार्थी परिषद ही देशातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे आणि त्यांचे मुंबईत माझ्या हिशोबाने मुंबई विद्यापीठामध्ये 10,000 ॲक्टिव्ह सदस्य तर नक्कीच असतील. मग जर का 10,000 ॲक्टिव्ह सदस्य त्यांचे मुंबई विद्यापीठात आहेत, तर प्रत्येकाने एक माणसाला जरी त्यांनी रजिस्टर केलं असतं वोटर म्हणून, तरीसुद्धा खूप मोठं वोटर बेस त्यांनी स्वतःसाठी तयार केला असता आणि त्यांचा विजय पण नक्कीच सुकर झाला असता. याचा अर्थ काय होतो, की त्यांची विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कष्ट कमी पडले किंवा कष्ट घेतले गेले नाहीत. तर हे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ह्या पैलूची. अमित शहा इथे येऊन परवा सांगून गेले, की 10% मतं प्रत्येक बूथवरती भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वाढवली पाहिजेत. तर इथे एका छोट्या इलेक्शनमध्ये सिनेटच्या जर का भारतीय जनता पार्टी आणि अभाविपची लोकं कमी पडत असतील, तर मग मोठं जे युद्ध आहे विधानसभेचं, तर त्याच्यामध्ये नक्कीच चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे. आणि हो, ही निवडणूक 1 वर्ष पुढे ढकलली गेली होती. ऑगस्ट 2023 मध्ये होणारी निवडणूक सप्टेंबर 2024 मध्ये झाली. एक अख्खं वर्ष होतं या लोकांकडे वोटर्स रजिस्टर करण्याचं. पण त्यात ते कमी पडले. जाहीर आहे युवा सेनेनी मुंबईभर बॅनर लावायला सुरुवात केली आहे, की आधी मुलाशी लढा, मग बापाशी लढण्याचा विचार करा. आणि आणखीन एक बॅनर मी बघितला, आणखीन एक मीम मी बघितलं, की आश्चर्य वाटून घेऊ नका, जर का मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणखीन पुढे ढकलल्या गेल्या तर. तर अशी आहे सध्याची परिस्थिती. घोडे मैदान विधानसभेच्या निवडणुकांचं जवळच आहे. लढत मोठी, रंगतदार आणि घमासान होणार आहे. काय होणार आहे ते आपण येणाऱ्या काळामध्ये बघूच. इथेच थांबतो या विषयावरती. आणि हो, जाता जाता आठवण करतो, आज रात्री 9 वाजता कलर्स टीव्हीवरती अनिल थत्तेंना बघायला विसरू नका बिग बॉसमध्ये. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.